पनीरचे ना पीस करून घेतलेले आहे छोटे छोटे असे। तसंच शिमला मिरची थोडीशी मोठ्या साईजची कट करून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये ना घरगुती मसाला, हळद, गरम मसाला आणि धना पावडर, थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि पनीरवरती भुरभुरून घेतला मसाला। कढईमध्ये तेल गरम करून पनीर ना फ्राय करून काढून घेतलं। तसेच शिमला मिरची ना थोडीशी कच्चीच ठेवायची आणि ती पण फ्राय करून बाजूला काढून घेतली। पनीर फ्राय केलेलं तेल काढून घेतलं। थोड्याशा तेलामध्ये कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, बेडकी मिरची आणि काजू टाकलेले आहे 5-6 आणि मस्त सॉफ्ट होईपर्यंत वाटण परतून घेतलं। वाटण थंड करून मिक्सरला प्युरी बनवून घेतली। पनीर फ्राय केलेलं तेल एक पळी घेतलेलं आहे, त्यामध्ये खडे मसाले टाकले, वाटणाची प्युरी टाकली, सुके मसाले टाकले, घरगुती मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि पनीर टिक्का मसाला। तेल सेपरेट होईपर्यंत मसाले परतून घेतले। नंतर त्यामध्ये फ्राय केलेलं पनीर आणि शिमला मिरची टाकली, गरम पाणी टाकलं, उकळी काढून चवीनुसार मीठ टाकलं। मंडळी तयार झाले तर झणझणीत आपला पनीर टिक्का मसाला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।